एकदा एक राजा 101 ब्राह्मणांना भोजनासाठी आमंत्रण देतो. ब्राह्मणांना भोजन देणं म्हणजे पुण्यकर्म हे राजाला माहीत असतं. राजमहालाच्या समोर असणाऱ्या एका प्रशस्त जागेत ब्राह्मणांसाठी सात्विक भोजन बनवण्याचं काम सुरू होतं. राजा स्वतः फिरून भोजन बनवणाऱ्यांना सूचना देत असतो. राजाचे सेवक भोजन बनवण्यात मग्न असतात. त्याच वेळी आकाशातून एक घार उडत असते. घारीने आपल्या पायांच्या पंजात एक विषारी साप पकडलेला असतो. साप त्या घारीच्या पंजातून सुटण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी तोंडातून तो विषाचा फवारा घारीवर सोडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या तोंडातून निघालेल्या विषाचे काही थेंब खाली असलेल्या खिरीच्या भांड्यात पडतात. ही घटना एवढी अचानक घडते की कोणत्याही सेवकाच्या लक्षात येत नाही. भोजन तयार होतं. ब्राह्मण येतात. त्यांचा आदर सत्कार केला जातो आणि त्यांना भोजनासाठी बसवलं जातं. राजा स्वतः ब्राह्मणांचा पाहुणचार करण्यात मग्न होतो. भोजन करून झाल्यावर सगळ्या ब्राह्मणांची तब्येत बिघडते आणि ते सगळे मृत्युमुखी पडतात. सगळ्या ब्राह्मणांचा अचानक मृत्यू होणं यामागचं कारण कोणालाच समजत नाही. पण ब्रह्महत्येचं पाप आता आपल्यालाच लागणार हा विचार करून राजा खूप दुःखी होतो. इकडे आपण तर सगळी खबरदारी घेऊनच भोजन बनवत होतो, तरीही असं झालं म्हणजे ब्रह्महत्येचं पाप आपल्यालाच लागणार असा विचार करून सेवक दुःखी होतात. या अशा परिस्थितीमध्ये 101 ब्राह्मणांच्या ब्रह्महत्येचं पापकर्म कोणाच्या नावावर टाकायचं हा मोठा प्रश्न यमराजाच्या समोर उभा राहिला. राजाच्या नावावर टाकायचं म्हटलं तर राजाला तर माहीतच नव्हतं की भोजन विषारी झालंय. भोजन बनवणाऱ्या सेवकांच्या नावावर टाकायचं म्हटलं तर त्यांनाही माहीत नव्हतं की आकाशातून सापाचं विष त्यात पडलंय. त्या सापाच्या नावावर टाकायचं म्हटलं तर तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. त्या घारीच्या नावावर टाकायचं म्हटलं तर ती तर त्या सापाला भक्ष्य म्हणून नेत होती. बरेच दिवस हे पापकर्म कोणाच्या नावावर टाकायचं हा विषय यमराजाच्या दरबारात तसाच अडकून राहिला. काही महिन्यांनी दुसऱ्या राज्यातले काही ब्राह्मण या राजाला काही कामानिमित्त भेटायला आले. वाटेत थकल्यामुळे एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसले. त्याच झाडाजवळ असलेल्या एका घरात एक स्त्री होती. तिच्याजवळ त्या ब्राह्मणांनी पिण्यासाठी पाणी मागितले. त्या स्त्रीने पाणी देऊन त्या ब्राह्मणांची चौकशी केली. जेव्हा तिला समजलं की ते ब्राह्मण राजाला भेटायला जात आहेत, तेव्हा ती स्त्री ब्राह्मणांना म्हणते, जरा सावध होऊन राजमहालात जा, कारण राजा तुमच्यासारख्या ब्राह्मणांना भोजनातून विष देतो आणि मारून टाकतो. राजमहालात जाऊन काही खाण्यापिण्याआधी राजाने त्यात काही टाकलं नाही ना याकडे नक्की लक्ष द्या. त्या स्त्रीने असं म्हणताच यमराज त्या 101 जणांच्या ब्रह्महत्येचं पापकर्म त्या स्त्रीच्या नावावर करून टाकतो. यमदूत विचारतात, यमराज, त्या स्त्रीने तर काहीच केलं नव्हतं. ती तर त्या घटनेच्या वेळी तिथे उपस्थित सुद्धा नव्हती. मग तिच्या नावावर ते पापकर्म का टाकलं? यमराज म्हणतो, जेव्हा कोणी पापकर्म करतं आणि त्यामुळे त्याला खूप आनंद मिळतो, तेव्हा त्या पापकर्माची फळं त्यालाच भोगावी लागतात. पण त्या 101 जणांच्या ब्रह्महत्येचं पापकर्म करून राजाला आनंद मिळाला नाही, त्या सेवकांना आनंद मिळाला नाही, त्या सापाला आनंद मिळाला नाही, त्या घारीलाही आनंद मिळाला नाही. पण त्या पापकर्माची घटना लोकांना रंगवून सांगताना त्या स्त्रीला खूप आनंद मिळाला आणि म्हणूनच राजाकडून आणि त्याच्या सेवकांकडून चुकीने झालेल्या पापकर्माची शिक्षा त्या स्त्रीलाच भोगावी लागणार. या कहाणीवरून एक मोठी शिकवण आपल्याला मिळते की पूर्ण माहिती नसताना कोणाची निंदा करू नये, कोणाबद्दल वाईट बोलू नये, कारण दुसऱ्यांकडून चुकून झालेल्या पापकर्माचे फळ आपल्याला भोगावे लागू शकते. कहाणी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग कहाणीमध्ये. तोपर्यंत